नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपल्या सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सहर्ष स्वागत. चला तर मग चालू करूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. जी पहिली न्यूज आहे ती आहे तोक्ते जे चक्रीवादळ आलेलं आहे त्याच्यामुळे अरबी समुद्रामध्ये 93 जण बेपत्ता झालेले आहेत हे आपल्याला समजतंय. तसंच नौदल आणि तटरक्षक दलाकडून 317 कर्मचाऱ्याची बेपत्ता झालेली आहे. आता हे तोक्ते चक्रीवादळ अरबी समुद्रात भरकटलेल्या 3 कर्मचाऱ्याची नौदल तटरक्षक दलाने मंगळवारी सुखरूप सुटका केली. म्हणजे आपल्याला एकूणच दिसत आहे की तोक्ते वादळाने खूप साऱ्या जणांचे नुकसान झालेले आहे. आता या नुकसानाची भरपाई आपल्याला कशी करायची आहे याचं फ्रेमवर्क म्हणजे कसं करायला पाहिजे आपण याचं फ्रेमवर्क ऑलरेडी युनायटेड नेशन्सच्या सेंडाई फ्रेमवर्क मध्ये आपल्याला दिसतंय. आपण या चक्रीवादळाची एक बेसिक इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये चक्रीवादळ आपल्या अरबी समुद्रात जे तयार होते ते ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणजेच उष्णकटिबंधातले चक्रीवादळ म्हणून ओळखले जातात. ते आपण कव्हर केलेलं आहे. प्लस आपल्या भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन साठीचा जो कायदा आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 हा देखील आपण कव्हर केलेला आहे. तर आपलं जे युनायटेड नेशनचं जे फ्रेमवर्क आहे त्याला सेंडाई फ्रेमवर्क असं म्हणतात. आता युनायटेड नेशनची कोणती बॉडी या आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करते तर UN ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन ही बॉडी जी आहे ही डिझास्टरचं जे रिस्क रिडक्शन आहे त्याच्यासाठी काम करते. या बॉडीबद्दल जर माहिती बघितली तर ही 1999 ला स्थापन झालेली आहे आणि ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ती स्वित्झर्लंडला आहे. ओके, पहिल्यांदा त्याचं नाव UN इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी फॉर डिझास्टर रिडक्शन होतं. नंतर UN ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन असं नामांतरण त्याचं करण्यात आलेलं आहे. आता आपल्याला माहिती की पहिली समिट जी आहे त्याची योकोहामाला झालेली आहे. दुसरी समिट जी आहे होगो फ्रेमवर्क म्हणून ओळखलं जातं. ते 2015 पर्यंत होगो फ्रेमवर्क हे ऍप्लिकेबल आपल्याला होतं. आणि आता जे सेंडाई फ्रेमवर्क आहे सेंडाई फ्रेमवर्क म्हणजे डिझास्टर रिस्क रिडक्शन साठीचे जे फ्रेमवर्क आहे ते 2015 पासून ते 2030 साठी ऍप्लिकेबल आहे. आता ही सेंडाई फ्रेमवर्क सेंडाई म्हणजे जपानमध्ये सेंडाई इथे एक मीटिंग झालेली त्यामुळे त्याचं नाव सेंडाई फ्रेमवर्क असं पडलेलं आहे. आणि हे जे आहे त्याच्यामध्ये 15 इयर तुम्ही कसं तुमच्या डिझास्टरला म्हणजे तुमच्या आपत्तीचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे याच्याबद्दल ह्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि या गाईडलाईन्स स्वीकारणं हे व्हॉलंटरी आहे म्हणजे तुम्हाला काही बाइंडिंग नाहीये पण व्हॉलंटरी आहे आणि नॉन बाइंडिंग एक प्रकारचं हे फ्रेमवर्क आहे. परंतु भारताने याचा स्वीकार करून नंतर डिझास्टर रिस्क रिडक्शन जे आहे तो आपला ऍक्ट बनवलेला होता. ओके, आता बघा की ही जी ट्रीटी आहे ही नॉन बाइंडिंग आहे, नॉन बाइंडिंग एग्रीमेंट आहे आणि UN मेंबर स्टेट अडॉप्टेड सेंडाई फ्रेमवर्क ऍट March 18, 2015 ऍट 3rd UN कॉन्फरन्स. जे मी तुम्हाला सांगितलं की पहिली योकोहामाला झालेली जपानला, नंतर हायगो फ्रेमवर्क म्हणून जे आहे हायगो फ्रेमवर्क म्हणून सेकंड फ्रेमवर्क होतं. नंतरची जी आहे ती सेंडाईला सिटीला झालेली आहे. ओके, द युनायटेड नेशन हॅज प्रेज्ड इंडिया म्हणजे भारताने काय केलेलं या फ्रेमवर्कवर अर्ली वॉर्निंग सिस्टीमवर काम करून जे फॅनी ओडिसामधलं जे वादळ होतं त्याच्यामध्ये अर्ली वॉर्निंग सिस्टीमचा इफेक्टिव्हली यूज करून बऱ्यापैकी लॉसेसला मिनिमाइज केलेलं हे आपण कव्हर केलेलं ऑलरेडी की ते अर्ली वॉर्निंग सिस्टीमचा यूज आपण कसा केलेला आहे. ओके, आता या सेंडाई फ्रेमवर्क मध्ये 7 ग्लोबल टार्गेट्स दिलेले आहेत की आपल्याला ग्लोबल पॉप्युलेशनची जी हानी आहे अफेक्टेड पीपल जे आहेत त्यांचं जे प्रमाण आहे म्हणजे आता सपोज जे पण आपत्तीने अफेक्टेड जे लोक आहेत त्यांचं प्रमाण कमी करायचंय. प्लस त्यांचा जो इकॉनॉमिक लॉस होणार आहे म्हणजे त्यांची आर्थिक हानी जी होणार आहे. आता बघू शकतो की मच्छीमाराची जे चक्रीवादळ आलं त्याच्यामध्ये कितीतरी कोट्यावधी लोकांचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये आंब्याचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालंय, मत्स्य विभागाचं नुकसान झालेलं दिसतंय. म्हणजे बऱ्या प्रकारात इकॉनॉमिक लॉस प्रत्येक सेक्टरचा झालेला आताच्या देखील चक्रीवादळामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक लॉस कसा आपण कमी करता येईल हे देखील या फ्रेमवर्क मध्ये सांगितलं आहे. तसंच इन्फ्रास्ट्रक्चरचा जो लॉस आहे त्याच्यामध्ये कितीतरी घरं वाहून गेलेली आपल्याला दिसत आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा लॉस आपल्याला कसा कमी करता येईल, डॅमेज क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्या बेसिक सर्व्हिसेस आहेत. म्हणजे आताच्या चक्रीवादळामध्ये देखील आपण बघू शकतो की आधीच कोरोनाची सिच्युएशन आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये हे पुन्हा चक्रीवादळ आल्यामुळे प्राणवायूचे जे कंटेनर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची सुविधा
ही खंड पडलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे जे पण आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे डिस्टर्ब होत आहे त्याच्यामध्ये एक क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कन्सेप्ट पण निघाली होती की तुमच्या भागात कशा प्रकारचं क्लायमेट आहे त्याच्यानुसार तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं आणि जर तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं तर ते नंतर क्लायमेटचा जो इफेक्ट आहे त्याच्यावर कमी प्रमाणात व्हावं असं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बनवणार ही संकल्पना जी आहे ती पुढे आलेली होती. ओके. आणि आपल्याला इन्क्रीज काय करायचंय तर जास्तीत जास्त कंट्रीजला एक प्रकारे सहाय्य करण्यासाठी एक स्ट्रॅटेजीज बनवायच्या की डिझास्टर रिस्क रिडक्शन आपल्याला कसं कमी करता येईल ह्याच्यासाठी स्ट्रॅटेजीज बनवायच्या. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य तुम्ही वाढवा म्हणजे एकमेकाच्या टेक्नॉलॉजीचं हस्तांतर तुम्ही करू शकता की अर्ली वॉर्निंग सिस्टीमसाठीच्या टेक्नॉलॉजीज असू किंवा क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या टेक्नॉलॉजीज असू याचं एक प्रकारे जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या. आणि अवेलेबिलिटी अँड ऍक्सेस टू मल्टी हझार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे जास्तीत जास्त अर्ली वॉर्निंग सिस्टीम तुम्हाला भेटली तर त्याचं ग्राउंड लेवलवर चांगल्या प्रकारे कसं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं त्या पद्धतीने तुम्ही लक्ष द्या. आणि डिझास्टर इन्फॉर्मेशन अँड असेसमेंट त्याची तुम्ही जर तुम्हाला डिझास्टर रिस्क असेल त्याची इन्फॉर्मेशन काढा त्याची असेसमेंट काढा हे तुम्ही इन्क्रीज करा. असं सेंडाई फ्रेमवर्कचे आपल्याला टार्गेट्स आपल्याला दिसतात. ओके. म्हणजे हे जे आहेत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला एक फ्रेमवर्क दिलेला आहे आणि त्याची कुठेतरी इफेक्टिव्हली अंमलबजावणी आपण करायला पाहिजे आणि इंडियाने एक्सेप्ट केलेलं आहे. जसं मी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आपण घेतला त्याच्यामध्ये बरेच जे आहेत पॉईंट हे एक्सेप्ट केलेले आपल्याला दिसतात. डिस्ट्रिक्ट म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी या 3 स्तरावर डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आपत्ती व्यवस्थापनाचं काम आपल्याला त्या ऍक्ट मध्ये दिसतंय. तसंच डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची जी जिम्मेदारी होती ती डीएम कडे होती. नंतर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटचे जे चेअरपर्सन होते ते चीफ मिनिस्टर होते आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्राईम मिनिस्टर होते. तसंच इव्हॅक्युएशनसाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अशा प्रकारचे जे फोर्स आहेत ते हँडल करण्यासाठी बनवलेले आपण पाहिलेले. ओके. आता बघा या चक्रीवादळामुळे इकॉनॉमिक लॉस, जीवित लॉस, बळींची संख्या 13 गेलेली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हानी झालेली आहे. वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे. प्लस 100 कोटीचे चक्रीवादळामुळे हापूस जो आहे हापूस आंब्याचा लॉस झालेला आपल्याला दिसतोय. मोसमी वारे शुक्रवारी अंदमानामध्ये येणार आहेत असं सांगितलं आहे. अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळानंतर मोसमी वाऱ्याचे आगमन लांबणीवर पडणार किंवा कशी अशी चर्चा सुरू असतात अंदमान बेटावर ते दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हणजेच आपले जे IMD जो विभाग आहे आपला हवामान विभाग आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी सांगितलं आहे. प्लस हे ऍड करायचं होतं मला तोक्ते हे जे नाव आहे हे म्यानमारचं नाव आहे आणि हे प्रत्येक जे नाव असतात आपले जे वादळाला दिलेलं असतात चक्रीवादळाला गेल्या वेळेचं जे निसर्ग नाव होतं हे तोक्ते जे नाव आहे हे म्यानमारने दिलेलं नाव आहे आणि हे IMD डिसाईड करत असते म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट डिसाईड करत असते की काय नाव ह्या वादळाला द्यायचं. ओके. आणि मोसमी वारे आता अंदमानात आलेले आहेत हे आपण बघितलं. ओके. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे कैद्यांच्या तात्पुरत्या जामिनीचा 10 दिवसात निर्णय घ्या अशी उच्चस्तरीय समितीची कनिष्ठ न्यायालयाला सूचना आहे. याच्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12,000हून अधिक कैद्यांनी तात्पुरत्या जामिनीसाठी केलेल्या अर्जावर 10 दिवसात योग्य तो निर्णय देण्याची सूचना उच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने कनिष्ठ न्यायालयाला केली आहे. शिवाय घरगुती हिंसाचारातील 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यात आवश्यक असेल तर आरोपींना अटक करण्याची सूचना देखील केलेली आहे. आता आपण जो प्रश्न बघत आहोत की कैद्यांची जी संख्या आहे ती कैद्यांची संख्या ही वाढलेली आहे आणि हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं बॉटलनेक आहेच आपली समस्या आणि कैद्याची संख्या कमी करायची आहे. म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पण बऱ्याच कैद्यांची संख्या कमी केलेली होती. आता हे बघा आपला एक मेन आर्टिकल 22 जो आहे कलम जो आपल्या संविधानामधला त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की अटक केलेल्या व्यक्तीला काही अधिकार देण्यात आलेले आहेत. मूलभूत हक्क आहे आपला कलम 22 म्हणजे मूलभूत हक्क आहे. कारण न सांगता अटक करण्यात येणार नाहीये. अटक केलेल्या व्यक्तीस प्रवास कालावधी सोडून 24 तासाच्या आत न्यायालयात उपस्थित करावं लागतंय आणि बऱ्याच जणांना हे होत नाहीये कारण की न्यायालयामध्ये बरेचसे केसेस जे असतात ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपल्या जजेसची संख्या आपल्या इंडियामध्ये कमी आहे आणि न्यायालयामध्ये केसेसची संख्या जास्त आहे म्हणजे 24 तासाच्या आत न्यायालयात उपस्थित करावे लागते. परंतु बऱ्याच अंडर ट्रायलच असतात बऱ्याच जणांचे. अटक केलेल्या व्यक्तीस आपल्या इच्छेनुसार कायदेविषयक सल्लागार नियुक्त करण्याचा अधिकार आहे.
हे देखील आहे, परंतु बरेच जणांना काय होतं की बऱ्याच जणांना वकील भेटत नाही, 3-3 महिने 4-4 महिने ते असेच जेलमध्ये असतात आणि त्यांना मूलभूत हक्काची आपल्या जाणीव नसते. प्लस शत्रू देशाचा नागरिक, आतंकवादी, नक्षलवादी याच्यामध्ये सापडलेली व्यक्ती ह्याला अपवादत आहेत, कारण प्रतिबंधात्मक म्हणजे आपण की आपल्या देशाच्या सिक्युरिटीला हानी आहे म्हणून एखाद्याला प्रतिबंधात्मक अटक करू शकतो, हे त्याला अपवाद आहे. परंतु अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऍक्ट जे आहे आपलं UAPA हा जो ऍक्ट आहे, तसेच टाडा जो ऍक्ट आहे, पोटा जो ऍक्ट आहे, ह्याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कुणालाही अटक करू शकतो, परंतु त्याचा गुन्हा जरी साबित नाही झाला तरी आपण प्रतिबंधात्मक अटक करू शकतो. असे जे आहेत की कितीतरी लोकांना प्रतिबंधात्मक अटक देखील केलेल्या कितीतरी आपल्याला गुन्हेगार त्याच्यामध्ये दिसतात की त्यांचा गुन्हा देखील प्रूव्ह झालेला नाहीये, परंतु प्रतिबंधात्मक अटक त्यांना केलेली आहे. अशा देखील कैद्यांच्या ह्याच्यावर विचार करायला पाहिजे, हे देखील ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. प्लस जे आहे की ज्या तरुणांचा गुन्हा अजून प्रूव्ह झालेला नाहीये त्यांना पण एक प्रकारे थोडीशी फ्लोअर सुटका त्याची केली पाहिजे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे संगीतकार अच्युत ठाकूर यांचं निधन झालेलं आहे. संगीतकार अच्युत ठाकूर यांचं मंगळवारी कोरोनाने निधन झाले. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने 7 हिल्स मध्ये ते ऍडमिट होते. आता ह्यांचं जे आहे संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं जे संगीत विशारद म्हणून ते प्रसिद्ध आहे. श्री रामायण हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट, त्यानंतर पैंज लग्नाची, घे भरारी, सत्ताधीश, गृहलक्ष्मी सखा, भाऊ पक्का वैरी, आता लग्नाला चला, सजा राजा, चिमणी पाखरं जो गाजलेला चित्रपट होता, तुझा दुरावा, विठाबाई, अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. म्हणजे संगीतकार अच्युत ठाकूर यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय. आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनामध्ये 8 लाखाच्या कलाकृती ज्या आहेत त्या गहाळ झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात पाठवलेल्या पारधी जमातीतील चित्रकर्तीच्या 8 लाखाच्या कलाकृती आदिवासी विभागातून गहाळ झालेल्या आपल्याला दिसतात. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने या विभागाने हेलेपाटी घालून देखील या विभागाची त्यांची दखल घेतलेली नाही. विभागाच्या या बेजबाबदारीपणामुळे ही चित्रकटी आर्थिक अडचणीत सापडली आहेत. मलेशियातील क्वालालंपूर येथे 9 ते 17 जून 2018 या कालावधीमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी आदिवासी विकास विभागाने अमरावती स्थित अनुसूचित जातीच्या कलाकारांना व्यावसायिक कलाकृती घेतल्या होत्या. त्याची किंमत 7 लाख ते 90,000 इतकी होती. या विकलेल्या कलाकृतीचा मोबदला स्वप्ना यांना देऊन उर्वरित कलाकृती प्रदर्शनात येणार होती. म्हणजे 8 लाखाच्या ज्या कलाकृती आहेत ज्या सादर करण्यात येणार होत्या त्या चोरीला गेलेल्या आहेत. बेत्याच्या परिस्थितीत लाखो रुपयाचे कर्ज काढून तयार केलेल्या ह्या कलाकृती आदिवासी भागात विभागाच्या हलगर्जीमुळे हरवल्या आणि 2018 पासून विभागाने दखल देखील ह्याची घेतली नाही. मला कोणताही आर्थिक मोबदला न देता विभागाने मला आर्थिक अडचणीत लोटले आहे असं सांगितलेलं आहे. 2018 पासून ह्या कलाकृती गहाळ झालेल्या आहेत देखील विभागाने अजून कोणतीही चौकशी याच्यावर केली नाहीये. या प्रकरणात तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित एजन्सीकडून कलाकृतीचा मोबदला घेऊन देण्याची नैतिक जबाबदारी आदिवासी विभागाची आहे असं देखील सांगितलं आहे. त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून आदिवासी विभागाने त्वरित नुकसान भरपाई करावी असे देखील म्हणजे प्रतिपादन त्या मेंबर्सनी केलेले आहे. ही खूपच दुःखद बाब आहे की 2018ला एखादी वस्तू 8 लाखाचं जर नुकसान झालं असेल तर त्वरित त्याच्यावर समिती बसवायला पाहिजे होती आणि त्याचं संशोधन करणे गरजेचं होतं. आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की कोरोना संसर्गामुळे मधुमेह होण्याची आता संख्या वाढलेली आहे. की मधुमेह नसलेल्या कोरोना रुग्णांना संसर्गातून बरे झाल्यानंतर मधुमेह होत असल्याचं दिसून येत आहे. काही रुग्णांना मधुमेह तात्पुरता काळापुरता तर काही रुग्णांना कायमस्वरूपी जडल्याचं समोर येत आहे. आता आपण बघत आहोत की बरेच साईड इफेक्ट्स कोरोना झाल्यानंतर पण होत आहेत. त्याच्यामधून काही काहींना हार्ट अटॅक येत आहेत, काही काहींना मधुमेह होत आहे, काही काहींना म्युकरमायकोसिस होत आहे. अशा अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवत आहेत. आता कोरोनाबाधित रुग्णांना आधीपासून मधुमेह असतो त्या रुग्णांची मधुमेहाची तीव्रता वाढते. साखरेची पातळी 300 ते 400 वर जाते. तर काही रुग्ण हे मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मधुमेहाची अनुवंशिकता असते किंवा लठ्ठपणा असतो. त्यांना देखील काही काळाने मधुमेह होण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांची साखरेची पातळी संसर्गादरम्यान वाढते आणि संसर्गातून बरे झाल्यावर त्यांना मधुमेह होतो. काही रुग्ण असे आहेत की जे मधुमेहाच्या पूर्वस्थितीत नाहीत परंतु संसर्गानंतर त्यांना बाधा झालेली आहे. म्हणजे जे स्टिरॉइड्स आहेत त्याच्यामुळे इन्सुलिनचं काम जे आहे ते स्टिरॉइड आपल्याला जे कोरोनाच्या काळात दिले जातात त्याचे अनेक साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर दिसतात की इन्सुलिनचं काम जे आहे ते रोखले जातं आणि इन्सुलिन रेझिस्टंट एक प्रकारे तयार होतं तुमच्या शरीरामध्ये.
तर जीवनशैलीत बदल हा एक उत्तम पर्याय सांगितला आहे की वेळेवर सावकाश जेवण करणं, संतुलित आहार, व्यायाम, घरच्या घरी शतपावली, सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम, किमान 7 तास पुरेशी झोप, मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करणं, हे जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेहाला तुम्हाला सामोरे जाता येतं, असं देखील डॉक्टरांचा सल्ला आहे. आता बघा, हे जे एक संपादकीय आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जंगल बहालाचा धडा, याच्यामध्ये मनरेगाच्या स्कीमवर पश्चिम बंगालनी जी रक्कम खर्च केली आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल याच्यामध्ये कशा प्रकारे योजनाची तफावत आहे हे सांगितलं आहे की महाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे मनरेगाचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालेलं नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे आर्टिकलमध्ये. आता बघा, प्रशासनावर पकड असेल तर, राजकीय इच्छाशक्ती असेल तर केंद्र सरकारच्या हजारो कोटी निधी राज्याच्या खिशात घालता येऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने दाखवले की महाराष्ट्रातील यात एक मोठा धडा त्यांनी शिकवला. महाराष्ट्राच्या नेतृत्वापुढील आव्हान जास्त मोठे होते, कारण प्रश्न फक्त प्रशासन पकड असण्याचा नाही तर कामाला लावण्याचा आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने एक जे यश मिळवले आहे त्याच्यामध्ये त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण लेखकांनी सांगितले आहे की त्यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना. आपण त्या राज्यातील सर्वात गरीब आदिवासी भागांचा म्हणजे जंगल महल भागाचा विचार करू. या भागात 5 जिल्हे आहेत. या भागात तृणमूल सरकारने उशीर मुक्ती म्हणजे दुष्काळ मुक्ती प्रयोग राबवला. त्याच्यामध्ये नद्यांचं पुनर्जीवन, जलसंधारण, मत्स्यपालनासाठी छोटे शेततलाव अशा गोष्टीचा समावेश केला. शासनाच्या विविध विभागांना एकत्रित आणून भारत रुरल लाईव्हलीहूड फाउंडेशन अंतर्गत स्वयंसेवी संस्थांनाही यात समावेश केला. म्हणजे एक चांगल्या प्रकारची योजना उशीर मुक्ती आणि भारत रुरल लाईव्हलीहूड फाउंडेशनच्या अंतर्गत स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला पश्चिम बंगालमध्ये योजना राबवलेली दिसते. यासाठी ममता बॅनर्जीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात जंगल महल भागात जवळपास 10,000 कोटी इतकी रक्कम खर्च केली. म्हणजे वर्षाला सरासरी 2,000 कोटी रुपयाच्या आसपास हा सगळा पैसा मनरेगाच्या केंद्रीय योजनेच्या अंमलबजावणीद्वारे केंद्राकडून त्यांनी मिळवला. पण संपूर्ण महाराष्ट्राच्या मनरेगाच्या दरवर्षी एकूण खर्चा इतकी रक्कम त्यांनी फक्त 5 जिल्ह्याला, म्हणजे महाराष्ट्राने जेवढी पूर्ण महाराष्ट्राला खर्च केली त्यांनी फक्त 5 जिल्ह्याला तेवढी रक्कम खर्च करून टाकली. त्यांनी 37,000 कोटी रुपये निधी हा मनरेगा जी आपली स्कीम आहे त्याच्या अंतर्गत खर्च करून टाकलेले आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर शेतमजुरी जावे लागत नाही. मनरेगाचे मेन उद्देश काय आहे की तुम्हाला रुरल भागामध्ये एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त मिळावी आणि तुम्हाला एक मिनिमम वेज मिळावा. मिनिमम वेज म्हणजे मिनिमम वेज जे आहे 100-200 रुपये जो आहे, तुम्हाला फिक्स इन्कम तुमची मजुरांची राहावी, हा मेन उद्देश होता. आणि रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा हे जास्त, आणि त्याच्यामध्ये ग्रामीण रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा. त्याच्यामुळे स्थलांतर होण्याचे जे प्रमाण आहे, ग्रामीण टू शहरी जी स्थलांतर होते की रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहरी भागाकडे वळले जातात, तर जास्तीत जास्त रोजगार मिळावा. आणि त्यांच्यामध्ये मनरेगाचा दर आहे तर 350 ते 500 रुपये इतका मनरेगाचा कामगारांना वेतन दिलं जातं. मुळात महाराष्ट्रातील फक्त आता आपण जर कालव्याचं बघितलं की त्यांनी उर्वशी नावाची योजना जे नद्यांचं पुनर्रूपांतर केलंय, दुष्काळ मुक्तीचा प्रयोग केलाय, पुनर्जीवन जे केलेलं दिसतंय, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त 20% आसपास जमिनीच्या कालव्याचे पाण्याचं सिंचन म्हणून उपयोग होतो. आणि अजून देखील विहिरीवर जास्तीत जास्त डिपेंड आहोत, परंतु विहिरीचं पाणी आपल्याला वर्षभर पुरत नाही. अशा जमिनीत मुळात वर्षभर कामच नसते. त्यामुळे 250 ते 300 रुपयाची वर्षभर मजुरी हा फसवा प्रचार आहे. शहराला लागून वर्षभर सिंचन असलेला काही थोड्या भागाचा अपवाद करावे लागेल, परंतु तोही खूपच कमी. महाराष्ट्रात 80% शेतकरी हे 5 एकरपेक्षा कमी शेती असलेले आहेत. हे शेतकरी प्रामुख्याने कोरडवाहू भागातील आहेत. त्यामुळे इतरांच्या शेतीवर किंवा इतर उद्योगात काम करून पैसे मिळवावे त्यांना लागतात. म्हणजे शेतकरी शेतमजूर देखील आहे. या कुटुंबांना मनरेगासारखी मोठी आर्थिक मदत मिळायला पाहिजे आणि यांच्या जमिनीवर उत्पादक वाढू शकेल, यांच्या शेतीमध्ये विहीर होऊ शकतील, जलसंधारणाची कामे जास्तीत जास्त वाढली पाहिजेत. आणि यामध्ये आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये मनरेगाचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते प्रॉपर नाहीये. ओके, आता आपल्याला माहित आहे की मनरेगा म्हणजे काय की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा. तर त्याचा मुख्य उद्देश काय होता की ग्रामीण भागातील जे अकुशल रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजे अस्कुशल कामगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त मिळावा. तसेच सिंचनीखाली म्हणजे जी जमीन आहे ते सिंचनाखाली यावी, फळबाग लागवड, गांडूळ खत, शेणखत यासाठी कामावर जास्तीत जास्त भर द्यावा.
याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्प भूधारक, दारिद्र्य रेषेखाली बीपीएल जे फॅमिलीज आहेत त्यांना जास्तीत जास्त करून सहकार्य करावं आणि एक प्रकारे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना या अंतर्गत राबवावी. तसेच जलयुक्त शिवार योजना जी आपल्यामध्ये आहे, तसेच दुष्काळासाठी टंचाई मुक्त करण्यासाठी देखील भर द्यावा, हे मेन उद्देश महाराष्ट्रामध्ये होता. परंतु तो उद्देश जो आहे तो पूर्णपणे आपल्याला जे आपलं प्रशासकीय विभाग आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर आपल्याला ग्राउंड लेवलवर झालेलं दिसत नाहीये आणि ज्या स्कीमसाठी जेवढा पैसा अलोकेट झालाय तोच स्पेंड झालेला दिसत नाहीये आपल्याला. ओके, ग्राउंड लेवलवर म्हणजे याच्यामध्ये हेच सांगितलं आहे की त्यांनी एक प्रकारे कंपॅरिझन केलं आहे की तुम्ही एका राज्यामध्ये इतका चांगल्या पद्धतीने एखादी स्कीम राबवू शकते तर आपल्या राज्यामध्ये ती का नाही राबवू शकत. ओके, आपण आता महासागराची संयोगभूमी पनामा बघणार आहोत. आता पनामाचा एक क्लिअर मॅप आपण बघूया, जो आपण काल पनामाची माहिती मिळवली होती की आता जो पॅसिफिक ओशन आहे, हा बघा पॅसिफिक ओशन आहे आणि हा अटलांटिक ओशन आहे. आता हे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. ओके, आणि या दोन महासागराला जोडणारा जो कॅनल आहे हा पनामा कॅनल आहे. त्याची आपण बेसिक मॅपिंग बघितली. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराच्या मधला जमिनीचा चिंचोळा जवळचा पट्टा मध्य अमेरिकेतील पनामात सापडलेल्या स्पॅनिश साम्राज्यात पनामाचं महत्व वाढलं आणि 1538 साली स्पॅनिश साम्राज्याचे पनामात ठिकठिकाणी वसाहती स्थापन झाल्या. आता हे वसाहती वगैरे स्थापन झालेल्या हे ठीक आहे. तसेच आपण आता भौगोलिक इम्पॉर्टन्स बघूया ह्याचं की स्पॅनिश लोकांनी तिथे वसाहती स्थापन केल्या. नंतर ही जी पनामा सिटी आहे, पनामा सिटीनी सोन्या चांद्यानी खचाखच भरलेली आहे. म्हणजे सोने चांदी जास्त प्रमाणात, आपण जिओग्राफी जर बघितली तर सोने चांदी एक प्रकारे जास्त प्रमाणात तिथे भेटते. आता 1821 ला पनामा या ग्रँड कोलंबिया राष्ट्रसंघात त्याचा समावेश झाला आणि राष्ट्रसंघाचे कामकाज कोलंबियाचे बोगाटो या शहरातून पुढे चालले. पुढे देशातील आसपासचे खटके उडू लागले, एक एक देश संघाबाहेर पडू लागले. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही महत्वाची नाहीये. आपल्याला एवढं माहिती आहे की जे पनामा आहे त्याचं लोकेशन आपण पाहिलं, त्याच्यानंतर त्याच्यावर कुणी कुणी राज्य केलं वगैरे हे एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला महत्वाचं नाहीये. आता हे बघा की वसाहत स्थापन करताना पनामाच्या मूळ रेड इंडियनच्या लोकांना स्पॅनिशला मोठा विरोध होता. म्हणजे रेड इंडियन जे आहेत पनामा मधले जे निवासी स्थान जे आहे, पहिल्यांदा रेड इंडियन्स होतं एवढं आपल्याला माहित पाहिजे. एवढं झाली तरी बाद झालं. आणि त्याच्यामुळे त्याची जी आसपासचं रिजन आहे, आता ह्याच्यावरून आपल्याला समजतं काही देशासह तिथे बोलोव्हिया, इक्वेडर, पेरू, व्हेनेझुएला हे आसपास त्याचे देश आहेत आणि हे आपल्याला मॅपिंग करतानाही समजून घ्यायचं. आता हे खूपच सुंदर संपादकीय आर्टिकल आहे. ते प्रश्न समस्या बनत आहेत का, याच्यामध्ये कोरोनाचा जो आहे राजकीय दृष्टिकोन, आर्थिक दृष्टिकोन हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आता हे जे आर्टिकल लिहिलेलं आहे श्रीनिवास खांदेवाले सर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रश्न सोडवायला तुलनेने सोपे आणि वेळीच नीटपणे सोडवले तर त्याची गुंतागुंत जी आहे ती कमी होते. या वेगवेगळ्या क्षेत्रात तयार झालेल्या समस्या भारतात क्षणी एकत्र येऊन समाधान मागत आहेत. आता बघा की जे गावामध्ये जे आहे, ग्रामीण शहरामध्ये आपण बघतो की कोरोनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा मागचं काय रिझन आहे की जे स्थलांतरित लोक आहेत त्यांना काय झालेलं आहे की जे शहरी भागात गेले होते त्यांना कोरोनाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे आपल्या ग्रामीण भागात त्यांनी स्थलांतर केलं. ग्रामीण भागात स्थलांतर केल्यानंतर हे मोस्टली जेव्हा स्थलांतर करून आले तेव्हा मोस्टली जे इन्फेक्टेड लोक होते त्यांचं जेव्हा इन्फेक्शन ग्रामीण लोकांना झालं आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहितच आहे आरोग्याची जी सुविधा आहे ते शहरी भागापेक्षा कमीच असतात, कमी स्तराच्या असतात. त्यामुळे त्यांना या सिच्युएशनला कसं डील करायचं हे न माहित असल्यामुळे, त्याच्या अज्ञानामुळे अजून ग्रामीण भागात जे प्रमाण आहे कोरोनाचं ते आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये बघू शकतो आपण की वाढत आहे दिवसेंदिवस. ओके, गाव खेड्याकडून ठीक आहे, पण स्थलांतर मजूर शहराकडून खेड्यात परतल्यावर व्यवस्थेचं नियोजन व्यवस्थित झालेलं नाहीये. 2022 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन होण्याची जी तुम्ही म्हणजे एक मध्यरेषा आखली होती ते सध्याच्या 3 ट्रिलियन वरून वाढवण्याची घोषणा केली, ती कशी वाढेल? 2024 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायचे होईल, ते कसं होईल? म्हणजे जे आपल्या आर्थिक योजना होत्या त्या सगळ्या आता या कोरोनाच्या महामारीमुळे आणि आपल्या प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे कोलमडणार आहेत असं सांगत आहेत लेखक. तसं संसद भवन आणि प्रधानमंत्रीचं निवास तयार होईल का 2022 पर्यंत, ही पण मोठी चर्चा होती की. आणि काल हायकोर्टने याला स्थगिती पण दिली आहे की सेंट्रल विस्टा जो प्रोजेक्ट होता आपलं नवीन संसद भवनचं काम आहे की कोरोनाच्या काळात जो आपल्याला पैसा लागणार आहे, जो प्राथमिक आरोग्य केंद्रावर किंवा जास्तीत जास्त या कोरोनाच्या महामारीतून सोडवायला युटिलाइज करा असं देखील सुप्रीम कोर्ट हायकोर्टने सांगितलं आहे. सेंट्रल विस्टाचा जो प्रोजेक्ट आहे तो
पोस्टपोन करा. कोरोनाच्या काळात राष्ट्रीय उत्पादन कशा पद्धतीने महत्तम होईल, कृषी कायद्याचे जे शेतकरी अद्याप थांबलेले नाही आंदोलन, त्याबाबत काय प्रगती होईल, श्रमिकाची अवस्था आता दयनीय झाली आहे. म्हणजे मोस्टली काय झालेलं आहे की कोरोनाचा जो खर्च आहे लोकांना तो झेपत नाहीये, त्यामुळे मोस्टली लोक हे डेप्ट ट्रॅप मध्ये गेलेले आहेत. म्हणजे अजून गरिबीतले गरीब लोक गरीब झालेले आपल्याला दिसतात, रोजगार गेलेला दिसतोय, प्लस लोक कर्जाखाली बुडलेले पण आपल्याला दिसत आहेत. प्रथम कोरोनाचा प्रश्न, कोरोनाबद्दल डॉक्टरापासून स्वच्छता सेवक तसेच पोलीस जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडंच. पण आज ऑक्सिजनचा आपल्या भारतामध्ये जर सिच्युएशन बघितली की ऑक्सिजनचा पुरवठा पर्याप्त नाहीये, लस जो आहे तो पुरवठा देखील पर्याप्त नाहीये. एवढे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी, मोठ्या रुग्णालयाचे अनुभवी डॉक्टर्स देखील झुंज देताना अतांत्रिक लेखकाने असा प्रश्न विचारलाय. राज्यामध्ये लोकांना दवाखान्यात प्रवेश मिळत नाहीये, बेड्स रिकामे नाहीयेत, प्लस लोक धावपळीत मृत्युमुखी पडणे, तसेच स्मशानामध्ये विल्हेवाट सुद्धा लावायला जागा राहिलेली नाहीये. ही सगळी गंभीर परिस्थिती भारतामध्ये उत्पन्न झाली आहे आणि मृतदेह गंगेत सोडून दिले जाणे इत्यादी पाहिल्यानंतर प्रश्न विचारणे हा भागच आहे, कर्तव्याचा भाग बनतो. आणि व्यवस्थापनात प्रश्न सोडवण्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नियोजन, संयोजन आणि कारवाई हे शिकले पाहिजे. हे तत्व अंमलात आहे का? आले असेल तर सध्याची दयनीय परिस्थिती का म्हणून अंमलात आले असेल, आले नाही, हे प्रस्तुत लेखक पहिल्या लॉकडाऊन पासून मताचा काय, कोरोना हे राष्ट्रीय संकट आपल्या भारतावर आलंय, त्यामुळे पंतप्रधानांनी खालच्या पातळीवरील राजकारणातून अलिप्त राहून रोजच ठराविक वेळेला सर्व मुख्यमंत्र्यांची चर्चा करून गरजा पूर्ण करून संघ राज्याचे उदाहरण देशापुढे ठेवावे असं लेखक म्हणतात. एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत 2020 पर्यंत श्रमिकाच्या घरवापसीमुळे उत्पादन खंड पडून उत्पादनाचे बरेच नुकसान झाले. मार्च 2021 पर्यंत परिस्थिती थोडी सुधारली, त्यामुळे एप्रिल 1 ते मार्च मध्ये अर्थव्यवस्था कोरोनाच्या आधी स्थितीवर येईल आणि झपाट्याने विकास दर धईल असं जागतिक बँकेने देखील जाहीर केलं की भारत कदाचित जगात वेगाने वाढणारा दुसरा क्रमांकाचा देश बनेल. पण एप्रिल मे मध्ये कोरोनाच्या नव्या भयानक वेगाने पसरणाऱ्या उपजातीमुळे भारत झपाट्याने लागण करणारा, लशी कमी पडणारा, रुग्णशय्या आणि प्राणवायू न मिळणारा आघाडीवरचा देश बनला आणि स्मशानात देखील अंत्यविधीसाठी जागा भेटलेली नाहीये. यंदाच्या दुसऱ्या लाटेच्या मारेमुळे लोकांना वाचवण्यासाठी राज्य सरकार टाळेबंदी जाहीर करत आहेत, तिचा काळ वाढवत आहेत. त्यामुळे ग्रामीण मजूर आरक्षण गाड्या फुल्ल मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळूर इत्यादी महामार्गातून आपल्याला राज्यामध्ये परतत आहेत. हिरो होंडा, सुझुकी या 2 चाकी कंपन्याने उत्पादन थांबवले. देशभर हेच वातावरण पाहून मुडीजने विकासाचे जे आपलं मापन राहिलं होतं की अंदाज बांधला 13.7% दराने आपण मजल मानतो, तोच कमी करून आता 9.3% इतका खाली आणला. म्हणजे ज्या संस्था आहेत आता भारताचा जो वृद्धी दर आहे ते कमी करतायत, कारण त्यांना माहिती आहे भारताची सिच्युएशन आता खूपच म्हणजे हलाखीची परिस्थिती झाली आहे. आणि त्यातून आपले पंतप्रधान म्हणतात की आम्ही आर्थिक पॅकेज जाहीर केलंय. आर्थिक पॅकेजमध्ये ते सांगतात की शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आम्ही 6,000 रुपये वर्षाला देतोय शेतकऱ्याला. त्याच्यावरून तरी म्हणतात की 500 रुपये महिना आणि 17 रुपये डेली वेज आम्हाला पडतायत. हे पुरेसे आहे का? हे प्रश्न देखील सगळ्यांना पडायला पाहिजे. आणि राजकीय दृष्टिकोन जर बघितला तर कोरोनाच्या लढाईत आर्थिक विकासात केंद्र सरकार स्वतःहून आर्थिक जबाबदाऱ्या न स्वीकारता राज्यावर आणि नागरिकावर हे ढकलत आहेत. राज्य सरकारने कोरोना लस आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वतः विकत घ्यावी, ही परिस्थिती आपल्याला दिसते की स्वतः राज्य सरकार जे आहे ते टेंडर्स जे आहेत, निविदिता आंतरराष्ट्रीय टेंडर्स मागवत आहेत, स्वतः लसीचं परचेस करत आहेत. वस्तू व सेवा कराचा भरणा केंद्र सरकारकडे झाल्यानंतर राज्य सरकारला त्यातला जो हिस्सा परत मिळवायचा आहे त्याऐवजी राज्य सरकारची बाजारातून कर्ज काढावी. नोटाबंदी आणि वस्तू सेवा करारामुळे डबघाईस आलेल्या छोट्या उद्योगांना केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष मदतीऐवजी फक्त त्यांच्या बँक कर्जाची हमी केंद्र सरकार घेईल आणि बेरोजगारीचे सामान्य माणसात सतत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढायचा मारा केला जात आहे. याची ठळक उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. केंद्र सरकार ही देशाची पालक संस्था आहे आणि या राजकीय भूमिकेला तडा कुठंतरी बसत आहे हे देखील आपल्याला दिसतंय. देशातील हिंदू धर्मियाकडे विविध देशाने परंपरेने देवदेवाची विविध रूपे आवडतात, पण उत्तर प्रदेशमध्ये श्रीरामाचे रूप आवडते, गुजरात राजस्थानमध्ये जयकृष्ण म्हटलं जातं. आता या मतदान वेळेस देखील आपण बघू शकतो की पश्चिम बंगालमध्ये धर्माच्या नावाने मतदान झालेलं आहे. एवढी देखील कठीण समस्या असताना देखील या मतदान रॅलीमध्ये किंवा कुंभमेळा आयोजित केला गेला, त्याच्यामुळे जे क्वेश्चन्स आहेत कोरोनाचे अधिक जटिल झाले हे सुद्धा आपल्याला दिसतंय. आता याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे की विषाणू तज्ञाचा राजीनामा, आपल्याला माहिती आहे की कालच आपण ही न्यूज कव्हर केली. त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे की जे विषाणू तज्ञ आहेत डॉक्टर शाहिद जामिल यांनी इन्स्कॉंग या संस्थेमध्ये
इंडियन SARS-CoV-2 जिनोम सिक्वेन्सिंग या सल्लागार पथकावर ते कार्यरत होते आणि त्यांच्या मते त्यांनी जो व्हेरियंट आहे कोरोनाचा, जे मध्यावर B.1.17 आणि नंतर B.1.617 याचं नामकरण केलं आणि त्यांनी पहिल्यांदाच केंद्राला सूचना केली होती की आपल्या देशामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट येऊ शकतो अशी सूचना दिली होती, पण या सूचनेचं पालन केंद्र सरकारकडून झाले नाही असं त्यांच्या सांगण्यात आलेलं आहे. प्लस कुंभमेळ्याचं जे आयोजन झालं आणि त्या काळात ज्या रॅलीज निघाल्या इलेक्शनच्या, त्यामुळे ही स्थिती अजून सुपर स्प्रेडर म्हणून इंडिया असं दाखल झाला असं त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं लक्षात येत आहे. आणि ही खूपच दुःखद बाब आहे. जर एखाद्या वैज्ञानिक संस्थेने पुराव्यानिशी तुम्हाला सादर केलेल्या असतील काही डॉक्युमेंट्स की भारतामध्ये अशी धोकादायक पातळी येऊ शकते, याची शक्यता आहे, तर त्याच्यावर तुम्ही फेरविचार करून आखणी तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाहीये. म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोनाचा जो विचार आहे आपल्या केंद्र सरकारकडं, ज्याची जी फेरविचारणी आहे ती योग्य प्रमाणात केली जात नाही असं त्यांचं मत आहे. ओके, आता डॉक्टर शकुंतला हरिसिंग थिएटलेट ह्या काय न्यूजमध्ये आहे ते कोरोनाच्या विषाणूपुढे मानवी प्रतिकार शक्ती कशी कोसळली हे आपण पाहत आहोत, पण अन्य दुर्धर आजार ही अयोग्य आहार पद्धतीमुळे होत असताना आहारात मांसाहारापेक्षा मत्स्याहार महत्वाचा आहे. यासाठी मत्स्य शेती हा पूरक व्यवसाय होऊ शकतो या दिशेने विचार डॉक्टर शकुंतला हरिसिंग थिएटलेट यांनी केलाय आणि यांची ओळख जागतिक मत्स्य वैज्ञानिक म्हणून आहे. डॉक्टर शकुंतला हरिसिंग थिएटलेट म्हणजे आता क्वेश्चन येऊ शकतो की जागतिक मत्स्य वैज्ञानिक अशी ओळख कुणाची आहे, तर डॉक्टर शकुंतला हरिसिंग थिएटलेट यांची आपल्याला जागतिक मत्स्य वैज्ञानिक म्हणून ओळख दिसते. त्यांनी स्वीकारलेल्या पोषणाच्या वेगवेगळ्या मार्गाचा गौरव म्हणून 2021चा जागतिक अन्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि तो जागतिक अन्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या डॉक्टर शकुंतला हरिसिंग थिएटलेट. अन्न उत्पादनाची सांगड हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. हा पुरस्कार मिळालेल्या आशियाई वंशाच्या पहिला महिला वैज्ञानिक म्हणून त्यांचं नाव घोषित झाले आहे. थिएटलेट यांनी बांगलादेश आणि कंबोडिया इथे सापडलेल्या माशातील अनेक सूक्ष्म पोषक मेदामले ओळखली. यातून आहाराची दिशाच बदलण्याचा प्रयत्न असून लहान मुलांना वयाच्या पहिल्या 1000 दिवसात ही सूक्ष्म पोषक मिळणं आवश्यक आहे असं सांगितलं. जमीन आणि पाण्यातून उपलब्ध होणाऱ्या अन्नाचा एकात्मिक वापर करणं सुरू केला पाहिजे. त्यातून जगभराच्या लाखो महिला आणि मुलांचे पोषण सुधारणार आहे. छोट्या माशांपासून आपण अनमोल अशी पोषक मिळू शकतो असं संशोधनातून यांनी सांगितलंय. भारत, नेपाळ, बर्मा, झांबिया, मलावी यासारख्या देशात स्थायिक मासे वाळून ताजी दोन्ही प्रकारे करता येऊ शकतात असं त्यांनी अनेक सजेशन दिलेले आपल्याला दिसतात. आपल्याला माहिती ह्याच्यानुसार काय लक्षात ठेवायचं आहे की जागतिक मत्स्य वैज्ञानिक म्हणून त्यांची ओळख आहे. प्लस त्यांना 2021चा जागतिक अन्न पुरस्कार त्यांना भेटलेला आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे IMA चे माजी अध्यक्ष डॉक्टर अगरवाल यांचं निधन झाले आहे. देशातील नामवंत हृदयरोग तज्ञ IM चे माजी अध्यक्ष डॉक्टर KK अगरवाल यांचं कोरोनाने निधन झालंय. त्यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आलं होतं. कोविड काळात त्यांनी संसर्गाविषयी माहिती देणाऱ्या ध्वनी चित्रफित विषयी समाज माध्यमावर आरेख टाकल्या होत्या. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात उपचारासाठी दाखल केलं असताना श्वसन यंत्रणाचा वापर करावा त्यांना लागला आणि त्यांनी कोरोनाच्या झुंजीमध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय. आता बघा की नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की सिंगापूरातील उत्परिवर्तनाचा भारताला धोका आहे. सिंगापूरमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या उत्प्रेरित विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येण्याचा धोका असून ती लहान मुलांसाठी अतिघातक असल्याचं प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी केलंय. तर त्यांनी सांगितलं की तातडीने विमानसेवा जी आहे सिंगापूर भारत ही स्थगित करावी आणि हे उत्प्रेरित जास्त डेंजर आहे. आता आपण कोरोनाची जी तिसरी लाट आहे ती लहान मुलांवर येण्याचे चान्सेस आहेत आणि सिंगापूरमध्ये ऑलरेडी तिसरी लाट आलेली आहे, तर ती विमानसेवा खंडित करावी असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. आज ओस्लो कराराचं पुनर्जीवन आवश्यक आहे. आता हे ओस्लो करार पुन्हा संबंधित आहे, तर हे बघायचं की हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो असा एक्झाम मध्ये. ओस्लो करार जो आहे तो कुणाशी संबंधित आहे, तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन ची संबंधित आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनने 1993 मध्ये एक पीसफुली रिझोल्युशन साईन केलं होतं आणि हे एक
पीस डील म्हणून एक ओळखलं जातं ओस्लोचा करार. ओस्लोचा करार हा कुणाविषयीचा आहे, तर तुम्हाला क्वेश्चन जर फ्रेम झाला तो इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संबंधित आहे आणि एक पीस डील त्यांच्यामध्ये झालेली होती. आणि त्याची आता गरज काय आहे, तो आपल्याला माहिती इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये कसं युद्धाचं वातावरण तयार झालंय आणि गाझा पट्टीवर अनेक आक्रमण होत आहेत. तर त्याच्यामध्ये अजून एक पीस डील म्हणजे करण्यात यावी असं लेखकाने ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुनरुज्जीवन त्याचं आवश्यक आहे. आता जी आपली नेक्स्ट न्यूज आहे ती आहे की सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जी छात्रसाल स्टेडियमवर हत्या आणि मारहाण प्रकरणी 2 ऑलिम्पिक पदके विजेते कुस्तीपटू सुशील कुमारचे दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळला. माझ्या विरोधातील चौकशी पक्षपाती असून माझी प्रतिष्ठा धुळीत मिळवण्यासाठीचे षडयंत्र आहे असं सांगितलं होतं. छत्रसाल स्टेडियम जे आहे येथे 9 मेच्या रात्री एका मारहाणीमध्ये 23 वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली आणि सोनू आणि अमित कुमार देखील जखमी झाले. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या 9 साथीदारांना दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता आणि सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचा रोख इनाम सुद्धा जाहीर केला. हत्या, अपहरण, गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्याचं अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सापडले. त्याच्यामुळे त्याचा जामीन जो आहे तो फेटाळला आहे. ओके. तोक्ते वादळात आता वानखडे स्टेडियमचं सुद्धा नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय. दुबईत होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. दुबईत होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मार्ग मोकळा झालाय आणि अमित पंघालसह ऑलिम्पिक पात्र बॉक्सिंगपटूचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. काल आपण बघत होतो विजा मिळणार का नाही, होणार का नाही. याच्यामध्ये आता स्पर्धेसाठी भारताचा मार्ग मोकळा झालेला आपल्याला दिसतोय. नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे की मोहात पडली मोहाची उत्पादने बंधनमुक्त करता ब्रँड ही करा. आता जी गडचिरोली भागात आपल्याला बघू शकतो ही मोहा जी आढळली जाते तर तयार होणारी त्याच्यापासून जी आरोग्यवर्धक पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मोह फुलात व्हॅल्यू ऍडिशन करून विविध पदार्थाची निर्मिती करून त्याची कोटावधीचे उत्पन्न करू जाऊ शकते. आणि त्यांना आदिवासी जी भागात आहेत त्यांना बचत गटांना एक कौशल्य आधारित एक शिक्षण देऊन याच्यावर विविध घटक पदार्थ करू शकतात. याच्यामधून जे भेटणारे पोषक द्रव्य आहेत सफरचंदापेक्षा ही अधिक पौष्टिक घटक या मोहफुलामध्ये दिसतात. त्याच्यामधून जॅम, सरबत, लाडू अशा प्रकारची मागणी जी आहे बाजारात भरपूर प्रमाणात वाढली आहे. आता गडचिरोली भागात निसर्गाने भरभरून वनवैभव देऊनही नियमाच्या बंधनामुळे वर्षानुवर्ष जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनामध्ये कोणताही बदल झाला नाही. असं उपाशी राहून उपाशीच अशी अवस्था झाली असताना आता महत्वाच्या वनोपज असलेल्या मोहफुलावरील काही बंधने राज्य शासनाने शिथिल केली. त्यामुळे आदिवासीच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी हे महत्वाचं पाऊल आहे असं म्हटलं जाऊ शकतं. मोहफुलाची खरेदी, गोळा करणे, त्याची वाहतूक याच्यातली निर्बंध आता मागे घेतली. तसेच मोहफुलाची साठवणूक, विक्री आणि व्यापार करण्यासाठी MF2 परवान्यात वार्षिक कोट्यावधीची मर्यादा 500 क्विंटल पर्यंत मर्यादित होती. आता ती वाढवण्यात आली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत, उद्योगाला संधी भेटणार आहे आणि वर्षाकाठी 400 कोटी मोहफुलं गोळा करून त्याचं एवढं उत्पादन निघू शकतंय असं सांगितलेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. ओके. आता ही जी PPE किट घालून घामाघूम होणाऱ्या डॉक्टरांसाठी गुड न्यूज काय आहे की त्यांना एक संशोधनाद्वारे हवा संनियंत्रित करणारी यंत्रणा विकसित केलेली आहे. कोवोटेक व्हेंटिलेशन सिस्टीम हे उपकरण पारंपरिक PPE किटच्या आतमध्ये कॅमेराद्वारे साध्या पट्ट्यानुसार घट्ट बांधता येते आणि हे उपकरण चार्ज करता येऊन त्याच्यात असलेल्या बटनच्या साहाय्याने त्यातील पंख्याचा वेग कमी जास्त करू शकतो. या व्हेंटिलेशन सिस्टीममुळे PPE किटमध्ये हवा खेळती राहू शकते. मात्र त्याच वेळी किट बंद असल्याने संसर्गाचा प्रादुर्भाव देखील टळला जाऊ शकतो. पुण्याच्या काही रुग्णालयात त्याचा वापर देखील चालू झालेला आहे. म्हणजे PPE किट घालून जे घामाघूम डॉक्टर होत होती त्यांच्यासाठी एक नवीन टेक्नॉलॉजी विकसित करण्यात आली. त्याच्यानुसार कोवोटेक व्हेंटिलेशन सिस्टीम त्याच्यानुसार त्यांना एक प्रकारे व्हेंटिलेशन मिळायला म्हणजे हवा एक प्रकारे खेळती राहायला मदत होईल. आता ही प्लाझ्मा थेरपी पसली का, म्हणजे प्लाझ्मा थेरपी जी अगोदर म्हणजे आता सुद्धा न्यूज मध्ये होती की प्लाझ्मा थेरपी जर एखाद्याला कोरोना झाला असेल तर ब्लड मधील प्लाझ्मा म्हणजे तुमच्या अँटीबॉडीज जे आहेत तर एका कोरोनाच्या पेशंटमध्ये त्या दिल्या जाऊन त्याची प्रकृती बरी केली जाते असं सांगण्यात आलं होतं. पण आताच जे आहेत की ज्या व्यक्तीने कोरोनावर मात केली त्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आणि ही प्रतिपिंडे कोरोनावर उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित केल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना मुक्तीकडे
कडे वाटचाल होते. असं पहिल्या जेव्हा कोरोना वेव्ह झाली होती तेव्हा प्लाझ्मा थेरपी खूप फेमस झाली. तर मृत्यूचे प्रमाण कमी करू शकते का, तर वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मते आणीबाणीच्या परिस्थितीत हा उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो. पण कोरोनामुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या पहिल्या टप्प्यातच प्लाझ्मा थेरपी दिली गेल्यास रुग्णाला आराम पडू शकतो, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. परंतु आता जी आहे की प्लाझ्मा थेरपी जी आहे त्याच्यामध्ये विविध मतं येत आहेत आणि प्लाझ्मा थेरपीची सेकंड कोरोना वेव्ह मध्ये आपल्याला दिसते की एवढी इफेक्टिव्ह नाहीये, कारण की कोरोना नंतर देखील लोकांना साईड इफेक्ट्स होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपी एवढी इफेक्टिव्ह राहिलेली नाहीये असं म्हणावं लागेल सेकंड कोरोना वेव्ह मध्ये. राज्यात पोलिसांचा आता 112 असा डायल क्रमांक झालेला आहे. तात्काळ मदतीसाठी राज्यस्तरीय पोलीस नियंत्रण कक्ष साठी डायल 112 हा प्रकल्प राज्यभरात 3 टप्प्यात कार्यान्वित झालेला आपल्याला दिसतोय. वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी 108 हा क्रमांक डायल करायचा आहे. अपघातग्रस्त जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी देखील 108 क्रमांक जर डायल केला तर तात्काळ तुम्हाला रुग्णवाहिका भेटेल आणि पोलिसांसाठी 112 हा नंबर आलेला आहे. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.